नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 चे प्रश्नसंच बघत आहोत. पद बघा कुठले आहेत: लिपिक, हमाल आणि शिपाई. प्रश्नसंच TCS पॅटर्नने घेणार आहोत आपण. TCS पॅटर्नने आपण क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. एकूण प्रश्न आहेत 50 आणि गुण 100. तसं एक्झामला आहेत आपल्याला 100 प्रश्न आणि 200 गुणाची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्या आपण बघा मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान आणि कम्प्युटर बेसवरती क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर कुठल्या लिपीत केले जाते विद्यार्थी मित्रांनो? देवनागरी लिपी. कुठली? देवनागरी लिपीमध्ये केली जाते. प्रश्न क्रमांक 2, स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? आत्मवाचक. कुठल्या प्रकारचा आहे? आत्मवाचक. प्रश्न क्रमांक 3, विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा. काळा घोडा कोणतं विशेषण येणार आहे? गुणवाचक. गुणवाचक विशेषण. प्रश्न क्रमांक 4, क्रियापद म्हणजे. क्रियापद म्हणजे काय होते? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. प्रश्न क्रमांक 5, मधु पुस्तक वाचतो. मधु पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कुठला होणार आहे? कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 6, नीलकंठ. काय? नीलकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? कोणत्या प्रकारात मोडतो विद्यार्थी मित्रांनो? सामासिक. कुठल्या? सामासिक प्रकारात नीलकंठ हा शब्द मोडतो. प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दाचा समास ओळखा. पुढील शब्दाचा समास ओळखा. बघा अनंत. अनंत या शब्दाचा काय ओळखायचा आहे? समास ओळखायचा आहे. तर कुठला समास होणार आहे? नन बहुव्रीही. नन बहुव्रीही समास. कोणता होणार आहे? नन बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 8, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन नद्यांमधील प्रदेशास दोआब म्हणतात. काय बोलतात? दोआब. दोआब म्हणतात. प्रश्न क्रमांक 9, मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर काय होतो? मात्रा चालणे म्हणजेच इलाज करणे. काय करणे? इलाज करणे. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते होईल? स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे याचं? राजहंसी. काय होणार आहे? राजहंसी. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे सामान्य ज्ञानवरती आहेत. कुठल्या? सामान्य ज्ञान. भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र हे गहू. कुठल्या? गहू या पिकाखाली असते. प्रश्न क्रमांक 12, श्री नरेंद्र मोदी. श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या देशाला भेट दिली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कोणत्या देशाला भेट दिली? म्हणजे पहिली भेट कोणत्या देशाला दिली? तर कुठल्या देशाला दिली? भूतान. भूतान या देशाला पहिली भेट दिली. प्रश्न क्रमांक 13, गोल्डन बॉय पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन बॉय हा पुरस्कार फुटबॉल. कुठला बॉल? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1937 मध्ये ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा झाला. कधी? 1937 ला काय झालं? ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15,
माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं अपंग महिला विचारलेली आहे. कोण होती अपंग महिला पहिली जिने माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर काय केलं, सर केलं? कोण होतं? अरुणिमा सिन्हा. कोण? अरुणिमा सिन्हा यांनी काय केलं? माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर सर केले, ते पण अपंग असताना. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा घटना समिती स्थापन झाली त्यावेळेस कोण सदस्य नव्हते? महात्मा गांधी. कोण नव्हते? महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 17. सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? नर्मदा या नदीवर उभारण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 18. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण अक्राणी या तालुक्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे? अक्राणी या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहत नाही? बघा, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहत नाही? गिरणा. कोणती नदी? गिरणा नदी ही नंदुरबार जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी ज्या लहरी येतात त्या कोणत्या प्रकारात मोडतात? अल्ट्रासोनिक. कुठल्या? अल्ट्रासोनिक. ऑप्शन नंबर सी, अल्ट्रासोनिक या प्रकारात मोडतात. तर बघा आता विज्ञानावर, सायन्सवरती आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 21. क्युसेक हे रिकामी जागा मोजण्याचे साधन आहे. तर बघा, क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. काय? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन काय आहे? क्युसेक. काय आहे? क्युसेक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? कुठला रोग आहे विद्यार्थी मित्रांनो? मधुमेह. कुठला? मधुमेह. ऑप्शन नंबर ए. मधुमेह मीन्स डायबिटीज हा काय आहे? अनुवांशिक रोग आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ. बघा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ विचारलेला आहे. कुठला आहे विद्युत वाहक पदार्थ सर्वात उत्तम? चांदी. कुठला आहे? चांदी हा सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक खतामध्ये कुठलं खत मोडत नाही? सुपर फॉस्फेट मोडते का? यस, सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत आहे. युरिया सुद्धा रासायनिक खत आहे. कंपोस्ट खत काय? कंपोस्ट खत हे रासायनिक खत नाहीये. हे काय आहे? शेणखत आहे. काय? शेणखत आहे. कुठलं शेत आहे? शेणखत आहे. म्हणून हे रासायनिक नाही आहे. हे काय आहे? कंपोस्ट, शेणापासून बनलेलं आहे. शेणापासून बनलेलं काय? कंपोस्ट खत आहे. ॲल्युमिनियम सुद्धा रासायनिक खत आहे. प्रश्न क्रमांक 25. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा असतो. कुठला असतो मुख्य गॅस? बघा, लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा कार्बन डायऑक्साईड असतो. कुठला? कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. कार्बन डायऑक्साईडचं रासायनिक नाव काय आहे? CO2. आता कम्प्युटर बेसवर बघूया. कम्प्युटरचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी विचारण्यात आलेले आहेत.
प्रश्न क्रमांक 26. संगणकीय भाषेत www चे अर्थ काय आहे? तर बघा इथं फुल फॉर्म विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? फुल फॉर्म. www चा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. काय होणार आहे? वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 17. USB चा फुल फॉर्म विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा USB चा फुल फॉर्म काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल सिरियल बस. ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? बघा खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर कुठली नाहीये? सॅमसंग. कुठली नाहीये ऑपरेटिंग सिस्टीम? सॅमसंग ही ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. प्रश्न क्रमांक 29. ISP चे फुल फॉर्म काय? बघा ISP चे फुल फॉर्म विचारलेला आहे. काय होणार आहे? इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 30. संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय बोलतात? प्रोसेस. काय बोलतात? प्रोसेस. प्रोसेस असे बोलतात. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण? विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? जुलियन असांजे. जुलियन असांजे. प्रश्न क्रमांक 32. वायफायचे फुल फॉर्म काय? बघा आपण रेग्युलर यूज करतो वायफाय. वायफायचा फुल फॉर्म काय आहे? वायरलेस फायडेलिटी. वायरलेस फायडेलिटी. इंग्लिश ग्रामर बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. मोहन इज माय ब्लँक ब्रदर. मोहन इज माय ब्लँक ब्रदर. ब्लँक मध्ये काय येणार आहे? चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह करेक्ट ऍडजेक्टिव्ह लिहायचं सांगितलेलं आहे. काय येणार आहे? मोहन इज माय एल्डर ब्रदर. काय येणार आहे? एल्डर ब्रदर. प्रश्न क्रमांक 34. फाइंड द करेक्ट स्पेलिंग. बघा करेक्ट स्पेलिंग बघायचं आहे. कमिटीचं स्पेलिंग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? करेक्ट COMMITTE. काय आहे? COMMITTE. कमिटी. प्रश्न क्रमांक 35. चूज द करेक्ट अँटोनॉम्स. बघा अँटोनॉम्स विचारलेला आहे. अँटोनॉम्स मीन्स विरुद्धार्थी. कशाचा? एक्सटर्नलचा विरुद्धार्थी. काय होणार आहे? टेम्पोरल. काय होणार आहे? टेम्पोरल. टेम्पोरल. एक्सटर्नलचा विरुद्धार्थी काय होणार आहे? अँटोनॉम्स काय होणार आहे? टेम्पोरल. प्रश्न क्रमांक 36. मेक द नाउन फ्रॉम द वर्ड. कशाचा? इग्नाइट. इग्नाइटचा काय होणार आहे? इग्निशन. काय होणार आहे? इग्निशन. इग्निशन होणार आहे. प्रश्न क्रमांक 37. अपोजिट द वर्ड झेनिथ. याचा काय विचारलेला आहे? विरुद्धार्थी विचारलेला आहे. झेनिथचा काय होणार आहे? नादिर. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 38. अपोजिट वर्ड इकोमियम. इकोमियमचा अपोजिट विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्वाचे आहेत अपोजिट वर्ड. प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. हे बघा इकोमियम, झेनिथ, इकोमियम, झेनिथ. तसेच अँटोनॉम, सिनोनॉम सुद्धा विचारण्यात येतात. हे बघा इकोमियमचं काय होणार आहे? हायपर क्रिटिसियम. प्रश्न क्रमांक 39. देअर इज अ लवली ब्लँक ऑफ द टाउन फ्रॉम द विंडो. तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचं? देअर इज अ लवली व्ह्यू. काय होणार आहे? व्ह्यू. देअर इज अ लवली व्ह्यू ऑफ द टाउन फ्रॉम द विंडो. प्रश्न क्रमांक 40. द हाऊस ऑफ अन एस्किमो इज कॉल्ड. बघा एस्किमोचे हाऊसला काय बोलतात? काय बोलतात? इग्लू. काय बोलतात? त्यांच्या हाऊसला इग्लू असे बोलतात. एस्किमोस हाऊस
इग्लो. प्रश्न क्रमांक 40. अ गुड जज नेव्हर जम्प ब्लँक द, इथं ब्लँक येणार आहे. अ गुड जज नेव्हर जम्प ब्लँक द कॉन्सिलिएशन. तर काय येणार आहे इथं? ॲट. काय येणार आहे? ॲट. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 41. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो तो कोण असतो? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतीच हा राज्यसभेचा कोण असतो? अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे हेग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंगापूर. कुठं? सिंगापूर या ठिकाणी कुठली भाषा आहे? तामिळ भाषा ही त्यांची काय आहे? प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक 44. 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला घोषित झालेला आहे? करंट अफेअर्सचे सुद्धा क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणाला घोषित झालेला आहे? अशोक सराफ. कोणाला? अशोक सराफ यांना घोषित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 45. कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे? तर बघा कोण होते? कोणाच्या अध्यक्षतेखाली? एकनाथ शिंदे सरांच्या अध्यक्षतेखाली काय केलेले आहे? अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झालेला अशोक सराफ हे कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सर्वांना क्वेश्चन माहिती असणार. अशोक सराफ कुठल्या? अभिनय या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुठल्या? अभिनय. प्रश्न क्रमांक 47. 2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10.40 लाख. किती? 10.40 लाख लोकांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला. कोणी? अमेरिकेने. कोणी? अमेरिकेने. प्रश्न क्रमांक 48. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहेत? तर बघा करंटचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, जनधन खात्यामध्ये महिलांची किती खाती आहेत विचारलेला आहे. तर किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? किती आहेत? बघा 55. किती? 55. ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 49. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा 2022-23 मध्ये महिला श्रम शक्ती दर किती टक्के झाला आहे? किती टक्के झाला आहे? 37%. किती? 37%. प्रश्न क्रमांक 50. 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 40. किती आहे? 40. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि एक्झाम सुद्धा तुमची आता जवळ आलेली आहे. आजची 2 तारीख आहे. 2 दिवसावरतीच तुमची परीक्षा येऊन ठेपलेली आहे. तर तुम्हाला सरावाची खूप गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रश्नसंच कधीपासून प्लेलिस्ट बनवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन टॉपिक वाईज प्रश्नसंच बघू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर टीच विथ प्रतिभा या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला खूप सरावाची गरज आहे. 2 दिवसावर पेपर आलेले आहेत तुमचे, त्याच्यामुळे तुम्हाला सरावाची गरज आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.